दुसरा बाबासाहेबांनी मूलमंत्र दिला, संघटित व्हा. आम्ही संघटित आहोत का याचा आपण विचार करायला पाहिजे. हे का आम्ही बसलेलो सगळेच लोक संघटित आहेत. मी जेव्हा एखादं काम करत असते तेव्हा माझा इगो, आय कॅपिटल जो असतो तो मला म्हणतो मी तर संघटित आहे, बाकीचे संघटित नाही. माझा जो आय कॅपिटल मला नेहमी याच्या बाहेरच पडू देत नाही. प्रत्येक जण आय म्हणजे इगो, माझा आय जो आहे ना, आय मी मोठा आहे, मी मोठा आहे, मी जे करतो तेच बरोबर, मी जो करते जे करते तीच आंबेडकरी सवय, बाकी सगळे टाइमपास करतात. अशी आपली जी भावना आहे ना ती पहिल्यांदा आपण बाजूला केली पाहिजे. आपलं आय कॅपिटल बाजूला करा, मी मोठा म्हणणं बंद करा. जेव्हा आपण मीचा कक्षा सोडून आपण आम्ही मध्ये येऊ ना, आम्ही भारताचे लोक, हे बाबासाहेब प्रिअम्बल मध्ये लिहितात. जर बाबासाहेब आपला बाप म्हणतो आपण त्यांना, जर ते आम्ही लिहित असतील आणि तेही भारताच्या संविधानाच्या प्रिअम्बल मध्ये, तर आम्ही त्यांची लेकरं म्हणवणारी लोक स्वतःमधला मीपणा काढून आम्ही मध्ये जेव्हा उतरू तेव्हा खऱ्या अर्थाने सामाजिक चळवळीला सुरुवात होईल. मी करतोय तो पूर्व दिशा किंवा मी करते तीच पूर्व दिशा असं म्हणणं म्हणजे चळवळीचं खूप मोठं नुकसान करणं आहे. तर दुसरा एक, संघटित व्हा. आम्ही संघटित तर झालो. संघटित कसे झालो? गटागटांमध्ये संघटित झालो, पक्षापक्षांमध्ये संघटित झालो, वस्त्यांमध्ये. बाबासाहेब म्हणाले शहराकडे चला, आम्ही शहराकडे आलो, निळा झेंडा लावला, तिथे आमचं संघटन झालं. म्हणजे आमची सुरक्षा होती निळा झेंडा, म्हणून आम्ही वस्त्यांमध्ये संघटित झालो. आम्ही छोटे 56-57 गट झाले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे. त्या गटांमध्ये संघटित झालो. अनेक प्रत्येकाला वाटतं माझा पक्ष म्हणजेच बाबासाहेबांचा पक्ष. नाव आरपीआय आहे, नाव बीएसपी आहे, नाव वंचित आहे, पण माझा पक्ष म्हणजेच बाबासाहेबांचं काम करतो. हा जो मी आहे, मगाशीच मी म्हटलं, तो मीच आपल्या सगळ्या आंबेडकरी राजकारणाची 3-13 वाजवतोय. म्हणजे राजकारणाच्या पटलावर आम्ही पुन्हा शून्यावर येतोय. हे मीपणा काढला पाहिजे. संघटित होताना बाबासाहेबांनी, आता बाबासाहेबांचे सगळे पुतळे आपण बघतो, साधा सरळ बाबासाहेबांनी तुम्हाला आम्हाला मार्ग सांगितलाय. बाबासाहेबांचे अनेक पुतळे आपण बघतो, आपले अनेक नेते असे फोटोही काढतात, बऱ्याच लोकांना सवय असे फोटो काढण्याचे. बाबासाहेब तथागत सम्यक संबुद्धांचे आणि बाबासाहेबांचे जगात सगळ्यात जास्त पुतळे आहेत. परंतु बाबासाहेबांचे सगळ्यात जास्त पुतळे असे आहेत, हातामध्ये संविधान आहे, असं बोट आहे. तर ते बोट आहे, ते बोट कशाचं आहे, काय इशारा करताय? तर ते बोटच तुम्हाला इशारा करताय बाबासाहेबांच्या मागे संसद. आणि ते संसदेकडे चला, तिथेच तुम्ही तुमचे प्रश्न मांडू शकता, तिथेच कायदे बनतात, तिथेच संविधानाची अंमलबजावणी केली जाते. पण त्या संविधानामध्ये जाताना तुम्ही स्वतःच्या पायाने जा, कोणाच्याही कुबड्या वापरून जाऊ नका. कुबड्या वापरणारे तुमचे प्रश्न तिथे जाऊन मांडत नाहीयेत. त्यामुळे आपल्याला तिथे जाताना मस्तक सशक्त असणारे, स्वतःचा मेंदू वापरणारे, स्वतःच्या पायाने जाणारे, संसदेत जाणारी आपली लोक जाणं गरजेचं आहे. म्हणजे आपला राजकीय अजेंडा आपल्या पायावर उभं राहणं गरजेचं आहे. कोणत्याही कुबड्यांचा उपयोग करायला नको. निळा झेंडा कोणत्याही, आता मगाशी गाणं ऐकलं आपण, गोधडी प्रमाणे ठिगळ्यासारखा लावलेला नकोय आम्हाला. तोपर्यंत आमचं राजकारण यशस्वी होऊ शकत नाही. या गोष्टीवर आपण विचार करायला पाहिजे. संघटित होत असताना आपण विद्यार्थी चळवळी वेगळं काम करतायत, सामाजिक संघटना वेगळं काम करतायत. कोणाचा आक्रमक पवित्र आहे, कोणाचा सौम्य पवित्र आहे. कोण पुस्तकं लिहून सामाजिक चळवळ चालवत आहे, कोण कविता म्हणून चळवळ चालवत आहे, कोण भाषणं करून चळवळ चालवत आहे, कोण कुठे अन्याय अत्याचार होतं तिथे जाऊन चळवळ चालवत आहे. प्रत्येकाला असं वाटतं मी चालवते ती चळवळ. तर मला असं वाटतं की या सगळ्यांची एक मोड बांधणारे एक घर तयार करायला हवं, की या सगळ्यांची कामं चांगली आहेत. सगळ्यांना वाटतं की मी बाबासाहेबांचं काम करतो. अरे जर बाबासाहेबांचंच काम करतोय तर मग बाबासाहेबांचं काम का नाही होत आहे? का होत नाहीये काम? का आपण इथे मंथन करावं लागतंय? का आम्हाला आजही दर 5 मिनिटाला आमच्या दलित मुलीवर बलात्कार होतो? दर 5 मिनिटाला, दिवसातून 4 बलात्कार या देशामध्ये दर दिवशी होतात. आणि दर 5व्या मिनिटाला आमच्या दलित मुलीला कुठेतरी अपमानित केलं जातं, तिची अब्रू लुटली जाते, तिला विनयभंग केला जातो. बऱ्याच केसेस आहेत त्या पोलीस स्टेशनमध्ये नोंद देखील होत नाही. कुठेतरी आम्ही कमी पडतोय. हेच आजच्या याचं गाभा असलं पाहिजे. राहुल भाऊ, आपण कुठेतरी कमी पडतोय. ते कुठेतरी काय आहे ना, ते कदाचित या दिवसभराच्या सेशनमध्ये आपल्याला मिळेल. ते कुठेतरी आपण शोधलं पाहिजे. कुठे कमी पडलोय आम्ही, काय करायला कमी पडलोय? तर मला असं वाटतं आपण बाबासाहेबांपेक्षा, माझं आकलन आहे हे, मी तुमच्यावर अजिबात लादत नाही. माझ्या एका छोट्याशा बुद्धीचं असं आकलन वाटतं मला की आम्ही आत्तापर्यंत अयशस्वी होण्याचं कारण हेच आहे की आमच्यामधले विद्वान आपल्या स्वतःला बाबासाहेबांपेक्षा जास्त विद्वान समजायला लागले. ही सगळ्यात मोठी, की मी बाबासाहेब, हा ठीक आहे ना बाबा, काय तर एक विद्वान मध्ये म्हणाला होता बघा, मगाशी म्हणाले दासांची संख्या जास्त आहे. तर दासच असं म्हणाले की बाबासाहेबांनी मजबुरीने बौद्ध धम्म घेतला. म्हणजे असे विद्वान आपल्या इथे आहेत ना. एक तर म्हणाला होता नागपूरचा मानकर की मी बुद्धाला, बाबासाहेबाला हार का घालू, मी त्यांच्यापेक्षा जास्त शिकलेला आहे. म्हणजे असेही विद्वान आहेत आपल्या इथे. म्हणजे बाबासाहेबांपेक्षा विद्वान असणाऱ्यांची संख्या वाढली आहे.
मग ह्या विद्वानांनी मला असं वाटतं 1900 बाबासाहेब जन्माआधी का बरं आमच्या गळ्यातली मडकं पाठीमागचा झाडू काढला नाही किंवा अनेक चळवळी का चालवल्या नसाव्या त्याचं आश्चर्य आहे. जे विद्वान बाबासाहेबांच्या नंतरच जिवंत झालेत असो, तर ह्या विद्वानांनी स्वतःला पहिल्यांदा बाबासाहेबांना बाप मानताना त्या बापाची तुलना, स्वतःची तुलना बापाबरोबर करता कामा नये. मी अंधश्रद्धा मानत नाही की बाबासाहेबांसारखं कोणी होणार नाही. बाबासाहेबांना हेच अभिप्रेत होतं की माझ्यासारखा समाज सुटाबुटामध्ये लोकांना मार्गदर्शन करणारा झाला पाहिजे. म्हणून एकीकडे गांधीबाग त्या काळात धोत्रावर फिरत होता आणि माझा बाप सुटाबुटात फिरत होता. त्यामुळे आपल्याला पहिल्यांदा आपली ही लाईन क्लिअर केली पाहिजे की माझा बाप कोण आहे. नाही तर आमचा गोंधळ आहे. कधी आमचा बाप मार्क्स असतो, कधी आमचा बाप काय असतो, कधी आमचा बाप कोण असतो. पहिल्यांदा आपला बाप पक्का करा, त्यानंतर पुढचं बघू. कारण बाप पक्का झाला की तुम्हाला दुसऱ्याला बाप म्हणण्याची वेळ येत नाही. तर बाप पक्का करताना तुम्हाला या बापाचं सुद्धा ऐकलं पाहिजे. बापाचं न ऐकणाऱ्या पोरं, आता वडीलधारी मंडळी आहे तिथे, बापाचं न ऐकणाऱ्या लोकांना काय म्हणतात लोक, किती नालायक पोरगा आहे, बापाचं ऐकत नाही, बापापेक्षा शहाणं झालंय. म्हणून मी म्हटलं की आपण नालायक ठरलो, आपण आपल्या बापाचं नाही ऐकलं. बाबासाहेबांनी द बुद्धी अँड हिज धम्मामध्ये तुम्हाला धम्माचं संविधान दिलेलं आहे. बाबासाहेबांनी प्रॉब्लेम ऑफ रुपीमध्ये तुम्हाला आर्थिक निकष दिलेले आहेत की तुम्ही आर्थिक कशी प्रगती करू शकता. सामाजिक विषयावर बोलायचं तर बाबासाहेबांची असंख्य पुस्तकं आहेत जे तुम्हाला सामाजिक चळवळी चालवण्यासाठी मदत करू शकतात. आमच्याकडे नंतरचे लेखक खूप झाले, खूप पुस्तकं लिहिली. महाराष्ट्रात तर सगळ्यात जास्त लेखक आहेत पुस्तकं लिहिणारे. पण बाबासाहेबांनी एवढी मोठा भंडार, एवढी संपत्ती दिलेली आहे, ती पुस्तकं बाजूला सोडून आमचेच लेखक मोठे विद्वान झाले. म्हणून आज चळवळीची ही दुर्दशा आहे. आमच्या पोरांवर केसेस पडतात, आमची पोरं जेलमध्ये जातात, त्यांना सरकारी नोकऱ्या, आशाई कांबळे, जाधव, बनसोडे ऐकून कोणी नोकऱ्या तर देतच नाही. आणि त्यातून मेरिटमध्ये पास झाला तर त्याला इंटरव्ह्यूमध्ये फेल करतात. आणि त्याच्यातून तो विचार तिथपर्यंत पोहोचायच्या आधीच ते पोरगा आंबेडकरी चळवळीत विद्यार्थी संघटनांमध्ये काम करतं. त्याच्यावर 10-12 केसेसची लिस्टच असते. जसं का आम्ही आता डिग्र्या घेतोय, तर डिग्र्यांची हेच असते, त्याला काही नोकऱ्या मिळत नाही. आता तर नोकऱ्या मिळणं दूरची गोष्ट, कारण सरकारी यंत्रणाच राहिलेल्या नाहीत. प्रायव्हेट सेक्टरमध्ये आरक्षणाची तरतूद करताना आम्हाला सगळ्यात प्रथम सरकारी यंत्रणा वाचवल्या पाहिजे. त्या संपल्या तर आपलं आरक्षण निष्क्रिय झाल्याशिवाय राहणार नाही. कारण ते संविधान तर संपवणार नाहीये, पण संविधान कशा पद्धतीने निष्क्रिय करायचं याची अंमलबजावणी मात्र करतील. सरकारी यंत्रणा वाचल्या पाहिजेत, ज्याच्यातून सशक्त असे सरकारी अधिकारी घडतील, सशक्त असे सरकारी कर्मचारी घडतील आणि ज्यांचाच फंड, ज्यांचा माइंड, मनी अँड मसल्स याचा उपयोग करून आपण चळवळी चालवू शकतो. त्यामुळे मला असं वाटतं सरकारी यंत्रणा वाचल्या पाहिजेत. प्रायव्हेट सेक्टरमध्ये आरक्षण मिळालं. मला चिठ्ठी येण्याआधी मी संपवते, कारण माझंही ट्रेन आहे. चिठ्ठी आली की ते अनकम्फर्टेबल होतं. त्यामुळे बरंच आपले सेशन आहेत. तर मला असं वाटतं की आपण या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करायला पाहिजे. बराच वेळ झाला, बऱ्याच लोकांना आपल्याला ऐकायचं आहे, परंतु मी जाता जाता एवढंच म्हणेल की या सगळ्या चळवळींचा विचार करत असताना आपल्याला या सगळ्या महापुरुषांच्या त्यागाला विसरून चालणार नाही. माता रमाईने स्वतःच्या पोटची 4-4 लेकरं मारली. आज माझ्या मुली इथे छान छान कपड्यांमध्ये दिसतात. सावित्रीमाईने अंगावर चिखल किंवा शेण घेतलं नसतं तर आम्ही सेंट मारून आज फिरू शकलो नसतो. सावित्रीमाई फुलेंनी जर अंगावर दगड घेतले नसते तर ही फुलं इथे बहरली नसती. मांडीवर 3-3, 4-4 लेकरं मरताना रमाईने बाबासाहेबांना अडवलं नाही, कारण तो बाप तुमच्या आमच्यासाठी रात्रंदिवस झटत होता. या गोष्टीचा आपण गांभीर्याने विचार केला पाहिजे. कारण बाबासाहेब म्हणतात, जो समाज इतिहास विसरतो तो समाज इतिहास कधीच घडवू शकत नाही. आपल्या महापुरुषांचा इतिहास म्हणजेच त्यागाचा इतिहास आहे. तुम्हाला पैसेवाले, तुम्ही इंडिव्हिज्युअल पैसेवाले बना, त्यात नो डाऊट तुम्ही श्रीमंत व्हा, परंतु चळवळीचा आणि महापुरुषांचा विचारांचा धंदा करून तुम्ही पैसेवाले बनू नका. तुम्ही माझ्या बापाच्या पाठीत खंजीर खुपसू नका. एवढीच तुम्हाला विनंती आहे. तुम्ही जेव्हा चळवळीत उतराल, एक विद्यार्थी म्हणून उतराल, भारतीय नागरिक म्हणून उतराल, आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता म्हणून उतराल, तेव्हा तुम्हाला या सगळ्या अजेंड्यांवर काम करायचं आहे. आर्थिक, सामाजिक, राजकीय. कारण बाबासाहेब आपले सगळ्याच लेवलवर 100% उतरले होते. कुठेही 1% कमी नव्हता. आपण कुठल्याच ठिकाणी 1% पण नाही होत. ज्याला जे जमतं त्याने ते करावं, तिथे हिरो बनावं. जे बनायचं ते टॉपचं बना. बाबासाहेबच म्हणतात ना आपले, पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. तुम्हाला तिन्ही ठिकाणी झेंडे गाडायचे आहेत. फक्त गुंडे बनू नका, एवढं करा. निरास्कार घालून कुणाला मारू नका. तुम्हाला मारायचं आहे पण विचारांनी मारायचं आहे. बाबासाहेबांनी आपल्या हातातून तलवार काढून तुमच्या आमच्या हातात पेन दिलाय. आपण भीमा कोरेगावमध्ये महार जरी असलो
तरी बाबासाहेबांनी तुमच्या आमच्या हातात पेनाचं शस्त्र दिलंय, बाबासाहेबांनी तुमच्या आमच्या हातात मतदानाचं शस्त्र दिलंय, तुमच्या आमच्या हातात बाबासाहेबांनी पुस्तक दिलंय. आपल्याला यांना सोबत घेऊनच लढायचं आहे आणि आपली लढाई स्वतः आपल्या सोबत आहे, आपल्या समाजातल्या दलालांसोबत पण आहे आणि आपली लढाई व्यवस्थेतल्या माजलेल्या अजगारांच्या विरोधात आहे. त्यामुळे तुम्हाला तेवढं सशक्त व्हावं लागेल आणि पक्क व्हावं लागेल. कोणतीही गांधीची नोट तुम्हाला विकत घेणार नाही. मग अशी जबी पवार सरांनी सांगितलं की असा पवारांपेक्षा मी श्रीमंत आहे, कारण पवाराकडे तेवढे पैसे नव्हते की तुम्हाला विकत घेऊ शकेल. मला असं वाटतं की आपण प्रत्येकाने मार्केटमध्ये अशी नोट नाही निर्माण झाली पाहिजे की ती तुम्हाला आम्हाला विकत घेऊ शकेल. त्या दिवशी मला असं वाटेल की बाबासाहेबांचा जो विचार होता, बाबासाहेबांचा जो त्याग होता, खऱ्या अर्थाने जिवंत झालाय. बाबासाहेबांनी स्वतःच्या पोटच्या 4 लेकरांची जी आहुती दिली, माता रमाईची जी आहुती दिली, ती आहुती वाया जाऊ देऊ नका. बघा, मी पुन्हा सांगते की 1924 साली बाबासाहेबांनी बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना केली. बाबासाहेबांच्या चळवळीचं काम एवढं वाढलं, त्यांना घाबरून किंवा त्यांना काउंटर करण्यासाठी, रिव्होल्युशन अँड काउंटर रिव्होल्युशन तुम्ही पुस्तक कधी वाचा, त्याला काउंटर करण्यासाठी 1925 साली RSS ची स्थापना झाली. बाबासाहेबांच्या बहिष्कृत हितकारणीची स्थापना 1924 आणि RSS ची स्थापना कधी 1925. म्हणजे 1924 ला आत्ता 100 वर्ष पूर्ण होत आहेत. माझ्या बापाने स्वप्न बघितलं होतं, मला तुम्हाला शासनकर्ती जमात झालेलं बघायचं आहे. माझ्या बापाने स्वप्न बघितलं होतं की मला भारत बुद्धमय करायचा आहे. माझ्या बापाने समतामूलक समाजाचं स्वप्न बघितलं होतं. त्या स्वप्नांना आज 100व्या वर्षी त्या स्वप्नांचं काय झालं? आणि 1925 ला RSSने स्वप्न बघितलं होतं की मला भारत हिंदू राष्ट्र करायचं आहे, हिंदू म्हणजे ब्राह्मणी राष्ट्र करायचं आहे. हिंदू फक्त त्याला मुलामा दिलेला आहे, त्यांना ब्राह्मणी राष्ट्र अर्थात मनुस्मृतीचं राष्ट्र करायचं आहे. त्यांच्या 100व्या वर्षी ते कुठे आहेत? आपण आपल्या बापाला हरवतोय का? याचा प्रत्येकाने आत्मचिंतन करा. एवढंच बोलते आणि थांबते. नमो बुद्धाय. जय भीम.